आपकी अदालत मध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणींवर आरोप आहे की यांच्या राज्यात मुसलमानांना घाबरवलं जातं. स्मृतीजी, तुम्ही मायनॉरिटी अफेअर्सच्या मंत्री आहात. जेव्हा तुम्ही मंत्री बनला त्याच दिवशी पहिला आरोप हा लागला की एक संघ परिवाराची एक कट्टर हिंदू महिलेला मायनॉरिटीज मंत्री बनवलं गेलं. असं इतिहासात आधी कधीच नाही घडलं. नाही, बंगालमध्ये झालं ना. ममताजींकडे जबाबदारी होती अल्पसंख्यांची आणि निवडणुकीत जेवढ्या त्या दुर्गापाठ करत होत्या त्यांच्या धर्माचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. तर वाय इज इट ओके फॉर दीदी बट नॉट ओके फॉर. केंद्र सरकारमध्ये आधी कदाचित मुसलमानच मायनॉरिटी हे मिनिस्टर पहा, बनायचे. पहिली गोष्ट, मायनॉरिटीचा अर्थ मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी, जैन, बौद्ध, सिख. आणि माझं पारसी कुटुंबात लग्न झालंय. पारसी पूर्ण विश्वात 55,000 आहेत. मग तुम्हीच सगळ्यात अल्पसंख्याक झालात. पण मी आभार व्यक्त करते की त्यांनी जेव्हा आमच्यासोबत चर्चा केली, म्हणाले अन इंडियन कॅनॉट बी अ मायनॉरिटी इन हिज ऑर हर ओन कंट्री. माझा देश आहे, यात बहुसंख्य हिंदुस्थानीच आहेत. हिंदुस्थानी स्वतःच्या देशात तुम्ही त्यांचा स्तर कमी करत आहात का? मी आपल्या घटनात्मक आणि प्रशासकीय इतिहासाच्या जोरावर बोलत आहे रजतजी. जेव्हा मी शिक्षण मंत्री होते, IITचं काउन्सिल होतं, तेव्हा IITच्या परिषदेत पहिली महिला चेअरपर्सन ज्यांची या सरकारने निवड केली होती त्यांचं नाव होतं टेसी थॉमस. यासाठी नाही निवड केली की त्या एक ख्रिश्चन महिला आहेत, यासाठी कारण शी इज द मिसाईल वुमन ऑफ इंडिया, टेसी थॉमस. आज इथे किती लोकांना डॉक्टर कलाम आवडतात? कोणी बनवलं त्यांना देशाचा राष्ट्रपती? भारतीय जनता पार्टीने बनवलेलं. तुम्ही माझ्यावर आरोप लावताय की मी एक हिंदू आहे जे अल्पसंख्य मंत्री आहे. आधी सगळे मुसलमान असायचे आणि सगळे ऑफिसर्स मुसलमान असले पाहिजेत, हा तुमचा माझ्यावर आरोप आहे. नाहीये, हा तृणमूल काँग्रेसच्या MPचा आरोप आहे. ते स्वतःच्या मॅडमकडे नाही बघत आहेत. पण आज मी एक बोलते, अल्पसंख्यक मंत्र्यांच्या माध्यमातून. राहुल गांधींनी देखील याच सत्रात मला एक प्रश्न केला लिखित रूपात. एकतर आम्ही त्यांना प्रश्न विचारायला शिकवलंय. अल्पसंख्यक मंत्री असल्याच्या नात्याने त्यांच्या वायनाडच्या लोकसभा क्षेत्रात 295 प्रोजेक्ट्स करून घेतलेत. बोला, माझ्या मंत्रालयात. मग राहुल गांधी काय म्हणतात की एकतर कन्फ्युज्ड आहेत, तो माझा प्रॉब्लेम नाहीये. लंडनमध्ये त्यांनी सांगितलं की कन्फ्युज्ड आहेत, कोर्टवर जानवं घालतात. इतके कन्फ्युज्ड आहेत, आपलं गोत्र नाही सांगू शकत. मी आज म्हणजे मला खूप खंत आहे या गोष्टीची रजतजी. माझ्या आजवरच्या राजकारणात कोणीही कधी गोत्र किंवा जात नव्हती विचारलेली. कोणी सांगितलेलं त्यांना हे निवडणूक हिंदूचं ढोंग करायला? कोणी सांगितलेलं तुमच्यापैकी? पुरावा मागितलेला नाही. ते धर्माला देशाच्या राजकारणात एक राजकारणी शस्त्र म्हणून वापरत आहे. काही गोष्टी तुम्हाला असदुद्दीन ओवैसी साहेबांना पण सांगाव्या लागतील, कारण ओवैसी साहेब म्हणतात की पूर्ण देशात हेट क्राईम सुरू आहे. दाढी आणि टोपी पाहून लोकांना मारलं जातं, पळवलं जातं. ओवैसी भाईंबद्दल पण त्यांनी एक टिप्पणी माझ्यावर केली होती की स्कॉलरशिप बंद करून टाकली इयत्ता 1 ते 8वी. इयत्ता 1 ते 8वी देशात मोफत शिक्षण मिळत आहे. तर जे मोफत शिक्षण आहे त्यात स्कॉलरशिप देतात का? विद्यार्थी बसलेत, विचारा त्यांना. तुम्ही काँग्रेसच्या कार्यकाळात फक्त अपीसमेंटच्या नावाखाली अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना इयत्ता 1 ते 8वी स्कॉलरशिप देण्याचा विचार करताय, जिथे स्कॉलरशिपची गरज नाही कारण शिक्षण मोफत आहे. मी म्हणते की बाबांनो, नका करू, सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत मिळतंय. तर ते म्हणाले की तुम्ही अल्पसंख्याक विरोधक आहात. ते म्हणाले की 40% बजेट तुम्ही कमी करून टाकलं अल्पसंख्याक कारण मी मंत्रालयाचं. जी निधी देत होते त्या गोष्टी जर अस्तित्वातच नाहीये तर मग 40% वाढवून मी करू काय? तो जनतेचा पैसा आहे. जनतेचा पैसा थकवून मी करू काय? कारण माझं राजकारण झळकत राहावं. आज जेव्हा आपण बजेटमध्ये ऐकतो
की 150पेक्षा जास्त नर्सिंग कॉलेज बांधणार, 150पेक्षा जास्त मेडिकल कॉलेजच्या बरोबरीने, त्यात आपण असं काही सांगतो का एकच विशिष्ट धर्माची लोक इथे शिकायला येतील? नाही. आता काँग्रेस पार्टी किंवा तृणमूल काँग्रेस यासाठी आरोप सारखे सारखे करतात कारण त्यांचं राजकारण देशाच्या विभाजनावर आहे. जर खडगे साहेबांना अनेक कामगिरी स्वतःच्या डोक्यावर घ्यायच्या असतील तर या देशाच्या राजकारणाच्या माध्यमातून एका खानदानाच्या राजकारणासाठी माझ्या देशाची विभागणी केली त्या खानदानाने, हा त्यांच्यावर आरोप आहे. आणि धर्माच्या नावाखाली त्यांनी विभागणी केली आहे. आणि खडगे साहेबांना तुम्ही सांगा की हे पदक घेऊन गावोगावी फिरा आणि स्वीकार करा आणि देशाच्या जनतेच्या पायावर माफी मागा की या देशाच्या भूमीला धर्माच्या नावाखाली विभागून दिले कारण फक्त एकच विशिष्ट व्यक्ती देशाचा प्रधानमंत्री बनू शकेल. बोलू शकता का तुम्ही? खडगेजी यावर चर्चा करणार नाहीत. ते मग सांगतील की राहुलजी म्हणाले की या आधी तर देशात राहुलजी- मोदीजी सेकंड ग्रेट सिटीजन मानतात मुसलमानांना. ते आपल्या राजकारणासाठी हे सगळं बोलत आहेत. काँग्रेसनी जमिनीची विभागणी, देशाची विभागणी होऊ दिली. काँग्रेस सारखं सारखं हिंदूंवर टीका करतात आणि हिंदूंना सेकंड क्लास सिटीजन मानतात काँग्रेस पार्टी. म्हणूनच मनमोहन सिंग म्हणाले होते की देशात जेवढी पण संसाधने आहेत त्यावर देशाचा हक्क नाही, एका विशिष्ट समुदायाचा हक्क आहे. हे काय विभागणीचं राजकारण नाहीये? स्मृतीजी, आज ओवेसी साहेबांवर वारंवार म्हणतात की मुसलमानांना असं वाटतं की ते एका उघड्या जेलमध्ये राहत आहेत. बुलडोजर चालतात ते मुसलमानांच्या प्रॉपर्टीवरच. तपास होतो तो मदरशांचा. मशिदींच्या तपासाचा जो विषय तुम्ही म्हणताय, एका विशिष्ट राज्यात न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने काही पावलं उचलली जातात. त्यावर टीका न करता, मी जाणून बुजून यावर टीका करत नाहीये कारण नक्कीच योगीजी पण येतील इथेच कधी ना कधीतरी या न्यायालयात. मला नाही माहीत, आय एम सॉरी, पण इथे कोण कुठल्या धर्माचा आहे. मला विचारायचं देखील नाहीये की तुमच्यापैकी कोण अल्पसंख्याक कुटुंबातून आहे, पण तुमचे निश्चितच अल्पसंख्याक कुटुंबातून मित्र असतील. काय तुमच्या मित्रांना हा देश उघडी जेल वाटतो? नाही. आणि ओवेसी साहेब जे अशा प्रकारचे आरोप करतात, मी त्यांना राहुल गांधींच्या एका स्टेटमेंटवर त्यांचं लक्ष केंद्रित करायला सांगते. राहुल गांधी जम्मूला गेले कदाचित जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात. त्यांचं जर तुम्ही आंबेडकर ग्रुपला केलेलं वक्तव्य वाचाल तर तुम्हाला समजेल. ते म्हणाले की मीडिया म्हणते देशात सगळीकडे कटुपणाचं वातावरण आहे, लोक एकमेकांच्या जीवावर उठलेले आहेत. पण राहुल गांधींचं असं म्हणणं आहे की मी पूर्ण देश फिरलो पण एकही व्यक्तीने येऊन माझ्याकडे अशा प्रकारची तक्रार केली नाही. खूपच सुसंवादी होतं वातावरण. तर ओवेसी साहेबांनी माझं ऐकू नये, राहुल गांधींचं ऐकावं. मग तर काय, मायनॉरिटी मिनिस्टरच्या नात्याने तुम्ही देशात आपले जे मुस्लिम बंधू भगिनी आहेत त्यांना सांगू शकता की त्यांना घाबरायची गरज नाहीये, त्यांच्यासाठी मी पुन्हा भीतीहीन एकदा वातावरण आहे. सांगते की जिथे भीतीचं वातावरण नसेल तिथे अशा प्रकारचं वातावरण बनवण्याचा प्रयत्न करू नये. ते नाही आहे का ते वाघ आला वाघ आला वाघ आला त्याची गोष्ट, तेच काँग्रेस पार्टी करत आहे. वाघ आला वाघ आला वाघ आला, आणि म्हणूनच काँग्रेस पार्टी सगळीकडे हरत आहे कारण त्यांचं राजकारण भीतीवर आधारलेलं आहे. आमचं राजकारण राष्ट्रीय धोरण विकासावर आधारलेलं आहे. हाच तर फरक आहे. माझा प्रश्न स्मृतीजींना हा आहे की आम्ही आजकाल TV चॅनल्समधून किंवा मीडियामधून बघण्यात आलंय, जास्त करून नेते लोक मंदिरामध्ये जात असतात, पूजा करत असतात, तर अचानकपणे हा बदल का बघायला मिळतोय? तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे? एक अद्वितीय नेतृत्व असं पाहिलं काँग्रेस पार्टीमध्ये, ज्याने 2019च्या निवडणुकीत येऊन रस्त्यावर नमाज अदा केली आणि जशी विधानसभेची निवडणूक आली तशी जाऊन मंदिरात घंटी वाजवली. जर तुम्ही फक्त धर्माबद्दल बोलाल तर इस्लाममध्ये मूर्तीपूजन वर्जित आहे. माझा तर आग्रह आहे की जी लोक अशा प्रकारचे वेगवेगळे राजकारणी ॲडव्हेंचर्स करतात त्यांनी राजकारणांची चेष्टा केली चालेल, धर्माची चेष्टा करणं बंद करा.
आज मी तुमच्यासमोर आहे, पण नक्कीच तुम्हाला माझं गोत्र माहीत नाहीये. पण कोणी राहुल गांधींचं गोत्र विचारलं तर प्रेक्षकांमधले 2-3 लोक तरी नक्कीच सांगतील. फरक हा आहे की जसं तुम्ही म्हणालात की ह्याची सुरुवात कुठून झाली. हो, यासाठी झालं कारण जेव्हा जेव्हा आम्ही बोलायचो की 3 करोड लोकांसाठी घरं बांधली, ते धर्माबद्दल बोलायचे. जेव्हा जेव्हा आम्ही बोलायचो 10 करोड लोकांना आयुष्मान भारत दिलं, ते धर्माबद्दल बोलायचे. जेव्हा जेव्हा आम्ही बोलायचो की 11 करोड महिलांना टॉयलेट बांधून दिले, ते धर्माबद्दल बोलायचे. जेव्हा जेव्हा आम्ही बोलायचो की 32 करोड मुद्रा योजनांचं कर्ज दिलंय, ते धर्माबद्दल बोलायचे. पण धर्माचं पालन तेव्हा नाही केलं जेव्हा परदेशात जाऊन हिंदुस्थानाला शिव्या घातल्या. हे जे कोटवर जानवं घालून फिरतायत, त्यांना कदाचित त्यांच्या धर्माबद्दल एक गोष्ट माहीत नाहीये की प्रभू रामांनी म्हटलंय, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. माझी माता जन्मभूमी स्वर्गापेक्षाही महान आहे. आणि हे तेव्हा म्हटलंय जेव्हा त्यांना सोन्याची लंका अर्पित केली जात होती. ते म्हणाले, मला नकोय, माझा देश, माझी मातृभूमी स्वर्गापेक्षाही महान आहे. तर जे धोतर जानवं घालून फक्त निवडणुकीत दिसून येतात, ते जर प्रभू रामांचा फक्त हा श्लोक लक्षात ठेवतील तर कदाचित लंडनमध्ये जाऊन देशाला शिव्या घालणार नाहीत. आता तर रॉबर्ट वड्रांनी पण ते पण राम बोलत होते. मंदिरासाठी देणगी दिली आहे. दिली? हो, त्यांनी स्वतः आपल्या फेसबुक अकाउंटवर लिहिलं आणि सांगितलं. त्यांनी कदाचित त्यांना माहीत नाही की पापाचा पैसा देवाला कधीच उपयोगी पडत नाही. लोकांनी टीव्हीवर महबूबा मुफ्तींना शिवमंदिरात जाऊन जल अर्पण करताना पाहिलं. यासाठीच लोक विचारत आहेत कसं काय हृदय परिवर्तन होत आहे लोकांचं. म्हणतात ना, मोदी है तो